नमस्कार, मी सर्पमित्र आशिक नैतामे सर्पमित्र परिवार अडेळ सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। तर ज्यांनी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर केलं नसतील आणि सबस्क्राईब केलं नसतील त्यांनी कृपया करून घ्या। आशिक नैतामे सर्पमित्र अड्याळ हे माझं यूट्यूब चॅनल आहे। तर आज आपण आलो नेरला देवस्थान इथं काही साप होते आपल्याकडे, ते साप आपण सोडायला आलेलो आहोत। तर प्रत्येक सापाची आपल्याला माहिती झाली पाहिजे करिता आपण हा छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। तर आता मी तुम्हाला ते कोणकोणते साप आहेत तर मी तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता भाऊकडे वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत। तर मित्रांनो, हा आहे रुखा जातीचा साप, बघू शकता तुम्ही। ह्याला रुखा जातीचा साप आहे। हा झाडावरच असतो आणि झाडावरचे पाली आणि छोटी अंडी बेटका वगैरे खाऊन आपली गुजारणा करत असतो। याला ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक म्हणतात। तर हा आहे रुखा जातीचा साप, जवळजवळ 5 फुटापर्यंत होतो लांब आणि बारीक राहतो। लोक याला उडणारा सापसुद्धा म्हणतात। आता ह्यानंतर तुम्ही बघू शकता हे आहे धामण, ज्याला रॅट स्नेक म्हणतात आणि आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त आढळणारा हा साप आहे। तर हा धामण आणि प्रत्येक शेतामध्ये आढळतो। आता यांचे झुंजेसुद्धा आपल्याला दिसायला येत पडत आहेत। तरी कधीही नर आणि मादा यांचंच मिलन होत असतो। तर यानंतर आपण परत दुसरा साप बघूया। ह्याला गवत्या जातीचा साप आहे, तुम्ही बघू शकता गवत्या, खूप सुंदर असा साप। याला ग्रास स्नेक सुद्धा म्हटले जाते, कारण गवतासारखा दिसत असल्यामुळे हा ग्रास स्नेक याला संबोधले जाते। तर हा पांदिवळ जातीमधीलच साप आहे। तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की बरेचसे साप हे आपल्या भागामध्ये बिनविषारी जातीचे असतात आणि फक्त आपल्या भागात आढळतात फक्त 4 प्रकारचे साप हे विषारी आढळतात। बाकी पूर्ण बाकी साप हे बिनविषारी आहेत। आता तुम्ही याच्यात बघू शकता, तुम्हाला काही विषारी सापसुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। तर मित्रांनो, हा आहे रसल वायपर, ज्याला आपल्या भाषेत घोणससुद्धा म्हणतात आणि आपल्या भंडारा जिल्ह्यात टवऱ्या अशा याला संबोधले जाते। तर हा थोडा आता त्याचा बच्चा आहे, ज्याला पिल्लू म्हणतो आपण। आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तर असे छोटे छोटे पिल्ले आपल्या घरामध्ये येत असतात। तर कृपया कुणी मारू नका सापांना आणि सर्व सर्पमित्रांना फोन लावा आणि लगेच साप वाचवण्यास मदत करा। आणि बघू शकता हा आहे विषारी साप, ज्याला आपण नाग म्हणतो। आपल्या भागात आढळणाऱ्या प्रमुख विषारी सापांपैकी एक साप ज्याला आपण नाग म्हणतो, याला स्पेक्टॅकल कोब्रा इंग्लिशमध्ये बोलल्या जातं आणि जीवशास्त्रानुसार याचं नाव आहे नाजा। तर नागपंचमीच्या दिवशी ज्या सापाची आपण पूजा करत असतो तो म्हणजे नाग। तर बघू शकता खूप सुंदर असा फणा काढून आहे। तर कुणाच्या घरात अथवा परिसरात असा नाग आढळल्यास कृपया मारू नका। ज्या प्रकारे आपण याची नागपंचमीला पूजा करतो तशीच त्याला मारतो सुद्धा, परंतु असा मारण्याचा प्रयत्न करू नका। सर्पमित्रांना बोलवा आणि सापांना वाचवण्यासाठी मदत करा।